नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये आपण जर पाहिलं तर PWBD कॅन्डिडेट जे आहे त्यांचं मेरिट नक्की किती लागतं, दिव्यांग कॅन्डिडेटचं जे मेरिट आहे ते नक्की किती लागतं असाही प्रश्न विचारला जातो. आणि एकंदरीत ही मागील भरतीची गुणवत्ता यादी आहे फेज 1ची. ज्या पद्धतीने आता फेज 1 होतो आहे तसाच फेज 1 मागील भरतीमध्ये झाला होता. तर त्यामध्ये आपण जर विचार केला तर दिव्यांगांचं मेरिट नक्की किती होतं, किती गुणांना हे दिव्यांग उमेदवार सिलेक्ट झाले होते. एकंदरीत आपण जर बारकाईने अभ्यास केला तर फक्त आणि फक्त 41 गुणांचं देखील मेरिट या दिव्यांग कॅटेगरीचं लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहा, 41 गुणांवाला कॅन्डिडेट देखील त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. त्यामुळं दिव्यांग उमेदवारांनी होप्स ठेवायला काहीच हरकत नाही आहे. तुमचं काम कुठं ना कुठं तरी 100% होईल. पहा, ही यादी आहे मागील वर्षीचे. हे संपूर्ण सिलेक्टेड उमेदवार आहेत. यावर्षी देखील तुम्हाला दिव्यांग उमेदवार भरपूर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदरीत ही मागील वर्षीची गुणवत्ता यादी आहे, मेरिट लिस्ट आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडक्यात बारकाईने थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मेरिट कमी लागलं आहे. तर 41 गुण तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. गीता गरजे आहेत 41 गुण, NTD एज्युकेशन ऑफिसर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरला निवड झाली आहे त्यांची. आणि हे उर्दू माध्यमाचे देखील कॅन्डिडेट आहेत. बघा, उर्दू माध्यमाच्या उमेदवारांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की उर्दूचे देखील बरेचसे उमेदवार यामध्ये जॉईन होऊ शकतात. किंवा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओपनचे देखील कॅन्डिडेट आहेत. उर्दू माध्यम आहे, हिंदी माध्यम आहे, मराठी माध्यम आहे आणि इंग्लिश मिडियमचं आहे. 41 गुणांवरती निवड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीने तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.